एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना आयोजित राज्यस्तरीय आदर्श संस्था संस्थाचालक सोहळा संपन्न। राज्यभरातील 30 संस्थांची पुरस्कारासाठी निवड। एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आदर्श संस्था व संस्थाचालक पुरस्कार सोहळा हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे बुधवार दिनांक 7 मे रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री श्री योगेशजी कदम यांच्या शुभ हस्ते व शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख तथा आरोग्य दूत मंगेश चिवटे, सोलापूर जिल्हा शिवसेना प्रमुख मनीष काळजे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष माने, शाहू शिक्षण संस्थेचे प्रमुख अभिजित डोबळे, आदर्श शैक्षणिक स्कूलचे अमोल सुरवसे, एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बापूसाहेब आडसूळ सर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला। गणपती गणपती गणेश गणेश लंबोदर लंबोदर सोहे सोहे भुजाचार भुजाचार एकदंत। यावेळी राज्यभरातील आदर्श 30 संस्था व संस्थाचालकांना यावेळी गृहराज्यमंत्री योगेशजी कदम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। सदर कार्यक्रमासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे व सोलापूर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भ्रमणध्वनीद्वारे पुरस्कार सोहळ्यात संबोधित केले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर बापूसाहेब आडसूळ सर यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले। आभार प्रदर्शन प्राध्यापक मारुती खरात यांनी मानले। प्राध्यापक गंगाधर पडणुरे सर व सर्वच राज्यभरातून या ठिकाणी आलेले माझे सर्व मार्गदर्शक, आदरणीय संस्थाचालक, मुख्याध्यापक व इतर सर्व माझे सहकारी बांधव, खरं तर आज हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश एवढाच आहे की शिक्षकांच्या अनेक अडचणी आहेत, अनेक प्रश्न आहेत, त्या माध्यमातून खरं तर आज हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे। साहेब, या ठिकाणी राज्यभरामध्ये शिक्षकांचे अनेक पुरस्कार होतात, परंतु संस्थाचालकांना कोणी पुरस्कार दिला नव्हता। तर आपण आज एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या माध्यमातून राज्यभरातून 30 संस्थाचालकांना पुरस्कार देतोय। या पुरस्कार देण्यामागचा एवढाच उद्देश आहे, संस्थाचालकांना मार्गदर्शन व्हावं। आणि साहेब, सरकार आपलं आहे, शिक्षण मंत्री आपले आहेत, आपल्या सर्व संस्थाचालक आणि सर्वच मुख्याध्यापकाच्या सर्व आपल्या शिक्षक बांधवांच्या खूप अपेक्षा आहेत आपल्याकडून। त्यामध्ये प्राधान्याने साहेब 20% 40% आदरणीय आपल्या शिंदे साहेबांनीच आपल्याला टप्पा दिलेला आहे। त्याचबरोबर अनेक साहेब अडचणी आहेत, अनेक हे आहेत, आणि आमच्या सर्व शिक्षक बांधवांचं एकच आहे की ते सर्व करू शकतात, फक्त शिंदे साहेबच करू शकतात। आणि या ठिकाणी काही थोड्या अडचणी आहेत। त्याचबरोबर कॅशलेस आमची एक साहेब मागणी आहे की शिक्षकांना 20% 40% किंवा 100% असते, त्यांना कॅशलेस व्यवस्था सुरू करावी। साहेब, 15-20 वर्ष झालं शिक्षक विनावेतन काम करतात, त्यांना कॅशलेस व्यवस्था दिली तर त्यांचाही उदर म्हणजे त्या माध्यमातून त्यांना मदत होईल। त्याचबरोबर साहेब, जुनी पेन्शन योजना आहेत आणि आमच्या शालार्थ आयडीचा साहेब खूप मोठा गंभीर प्रश्न आहे। पुणे उपसंचालक कार्यालयात शालार्थ आयडीसाठी खूप मोठ्या, मी या पुणे बोर्डाचा सदस्य आहे, तर खूप मोठी आर्थिक मागणी त्या ठिकाणी केली जाते। त्याचाही साहेब तुम्ही थोडंसं लक्ष घालावं। शालार्थ आयडी पासून 15-20 वर्ष झालं विनावेतन साहेब शिक्षक काम करतात, तर त्या माध्यमातून आपणही संबंधितांना आदेश करावं। या ठिकाणी एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आशा व्यक्त करतो। आदरणीय साहेब वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेत, साहेबांच्या अध्यक्षतेखाली खरं तर हा भव्य दिव्य कार्यक्रम आज होतोय। याचं मी एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचा प्रदेशाध्यक्ष, या कार्यक्रमाचा संयोजक या नात्याने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। साहेब, आमच्या सर्वांची एकच मागणी आहे। अनेक शिक्षक आमदार आम्ही निवडून दिले, त्यांनी काय केलं सर्वांना माहिती आहे, परंतु आमची एकच मागणी आहे की राज्यामध्ये मंगेश चिवटे साहेबांनी अतिशय शिंदे साहेबांच्या माध्यमातून खूप मोठं काम केलेलं आहे। 40 संघटनेचं मागणीचं पत्र, पाठिंब्याचं पत्र साहेब माझ्याकडे आले। तर माझी एक विनंती आहे की एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघाच्या माध्यमातून, समन्वय संघाच्या माध्यमातून मी पाठीमागच साहेबांची उमेदवारी जाहीर केली आहे। शिंदे साहेबांनाही मी त्यावेळेस भेटलेलो आहे, साहेबांचंही आहे, आपले भरतसेठ गोगावले साहेबांचं पण आहे। साहेब, तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांचं विश्वासू म्हणून पूर्ण राज्यामध्ये ओळख आहे। साहेब, आमची एक विनंती आहे की मंगेश चिवटे साहेबांना पुणे विभागाचे शिक्षक आमदारकी दिले तर आम्ही मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून देऊ, एवढंच या ठिकाणी मागणी करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।
म्हणून आपल्या समोर ठेवू, तेव्हा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे, जसं माने सर तुम्ही म्हणाला की दाढीवाल्यांचं राज्य आहे, आणि खरंच तुम्ही देखील दाढीवाले आहेत, शेजारी देखील दोन्ही दाढीवाले बसलेत, योगेश कदम साहेब देखील दाढी राखतात आणि दाढीवाल्यांचा निर्णय ऑन स्पॉट असतो, याची खात्री या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला तुम्हाला द्यायची आहे. आदरणीय योगेश दादा कदम साहेबांना मला विनंती करायची आहे की संस्था चालकांनी जे काही प्रश्न मांडले, शिक्षकांनी जे काही प्रश्न मांडले, ते प्रश्न आदरणीय दादाजी भोसे साहेब असतील, संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यांच्या समोर आपण येणाऱ्या काळामध्ये मांडावेत. शिक्षण संस्था चालकांच्या अनुषंगाने माने सर आता म्हणाले की शिक्षण संस्था चालकांकडे एक बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो, एक वक्र दृष्टी म्हणा किंवा एका चुकीच्या नजरेने त्यांना पाहिलं जातं की शिक्षण संस्था चालक म्हणजे शिक्षकांची पिळवणूक करणारी एक व्यवस्था झाली की काय. मात्र मला अभिमानानं सांगायचंय दादा की सोलापूर जिल्हा असेल या संपूर्ण 5 जिल्ह्यामध्ये शिक्षक संस्था चालक ही शिक्षकांची शोषण करणारी व्यवस्था नसून शिक्षकांना सपोर्ट करणारी, कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर, परस्पर पूरक ही सगळी एक व्यवस्था या निमित्तानं ठरली आहे. आणि म्हणून या संपूर्ण 5 जिल्ह्याचा जर आढावा घेतला तर अतिशय चांगल्या पद्धतीचं, उत्तम पद्धतीचं काम सगळ्या शिक्षण संस्था चालकांच्या माध्यमातून होत आहे. स्वतः समजून घेऊ शकतो या उद्देशाने एक आलोय. आणि दुसरा उद्देश मला तेव्हा मंगेशने सांगितलं की दादा आपल्याला पुणे विभागाची आपली ही निवडणूक आपल्याला लढायची आहे आणि आपण त्याची तयारी करतोय. म्हटलं मग मंगेशसाठी आपण आलंच पाहिजे, हा दुसरा प्रामाणिक उद्देश ठेवून मी आज इथे आलेलो आहे. आणि मला वाटतं अशा व्यक्तीला पाठिंबा द्यायला काहीच हरकत नाही. मी मगाशीच असं म्हटलं की असं कधीच होताना मी पाहिलं नाही की जे मतदार आहेत त्या मतदारांनी पुढाकार घेऊन आपला उमेदवार एका वर्षा अगोदरच ठरवलेला आहे, असं होताना मी कधी पाहिलं नाही. त्या मंगेशच्या वाचून पाहून मला खरोखर समाधान वाटलं. असं आम्ही कधीच पाहत नाही. ही त्याच्या कार्याची पोचपावती आहे. आणि माझं आपल्या सर्वांना एकच विनंती असणार आहे. मला वाटतं मी आता बसता जसं माहिती घेत होतो, कारण तसं ह्या निवडणुकीच्या बाबतीत मी कधी सक्रिय नव्हतो. आमचा तर कोकण विभागामध्ये नेहमी आम्ही सक्रिय असतो, तिथल्या सगळ्या निवडणुका आम्ही हाताळतो. परंतु पुणे विभाग म्हटल्यानंतर तसं आम्ही कधी लक्ष घातलं नव्हतं. परंतु आता मंगेशसाठी नक्कीच लक्ष घालू. जेवढी मदत करते तेवढी मदत आम्ही करणारच आहोत. जवळपास 56,000 काहीतरी मतदार आहे. आणि आपल्याला मला सांगायला एका गोष्टीत अभिमान वाटतोय की आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने असलेली आपली ही संघटना एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना, या शिक्षक सेनेची आपण सर्वांनी स्थापना केली आहे. आणि मला वाटतं ह्या आपल्या शिक्षक सेने, आपल्या ह्या संघटनेच्या माध्यमातून अंगीकृत आपली ही संघटना, शिवसेनेची अंगीकृत असलेली संघटना, या संघटनेच्या माध्यमातून आपण ही पहिली कराची निवडणूक आपण लढणार असू. आणि आपला हा विजयोत्सव 101% आपण इथे साजरा करणार आहोत. माझ्या मनामध्ये तेवढी मात्रही शंका नाही. परंतु तयारी करत असताना गाफील देखील राहता कामा नये. शेवटी 2019ला मी माझा फक्त अनुभव सांगतो छोटासा. 2019ला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पोस्टल मतदानामध्ये मी मागे होतो. पोस्टलचं मतदान झालं. आता पोस्टलचं मतदान सगळे शासकीय कर्मचारी करतात, त्यामुळे शिक्षकांचं मतदान सर्वात जास्त. मी पोस्टल मतदानामध्ये मी मागे होतो. परंतु 2024ला मात्र ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला पोस्टलमध्ये एकतर्फी मतं पडली. मला जवळपास तिथे 2,500चं मताधिक्य मला तिथेच मिळालं. आणि म्हणून मला वाटतं जिथे शिक्षक सोबत आहे तिथे कोणीही व्यक्ती मागे राहू शकत नाही. आणि म्हणून मला वाटतं आपण सर्व निर्णय घेतलेला आहे. आज जवळपास आपल्या या संघटनेची अंगीकृत असलेली शिवसेनेची अंगीकृत असलेली आपली ही संघटना, आपली ही शिक्षक सेना, ह्या सेनेमध्ये जवळपास 7,000 ते 8,000 आपले सभासद नोंदणी झालेली आहे. मला वाटतं आपली ही कार्याची, आणि मला वाटतं 2 ते 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये, 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 56,000पैकी 8,000 सदस्य एका संघटनेसोबत जोडले जात असतील तर आपल्या कार्याची ही पोचपावती आहे. आपण ज्या दिशेने आपण वाटचाल करताय ती दिशा योग्य आहे. आणि म्हणून आपल्याला मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो.